जयदीप आपटेची अटक की शरणागती। फरार जयदीप घराजवळ कसा अटक झाला? जयदीपच्या अटकेवरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या। पुतळा दुर्घटनेमागची खरी कारणं उघड होणार आहेत। पुतळा दुर्घटना प्रकरणी मुख्य आरोपी जयदीप आपटे यानं शरणागती पत्करली की त्याला अटक झाली, यावरून वाद निर्माण झालाय। जयदीपच्या वकिलांनी ती शरणागती असल्याचा दावा केला, तर संजय राऊतांनीही त्यांच्या अटकेवर मात्र सवाल उपस्थित केला। पाहुयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। राजकोटवरील दुर्घटनाग्रस्त पुतळा तयार करणाऱ्या जयदीप आपटेच्या अटकेवरूनही वाद निर्माण झालाय। जयदीप आपटेला त्याच्या घराजवळ अटक केल्याचा दावा कल्याण पोलिसांनी केला। कुटुंबियांना भेटण्यासाठी आला असताना पोलिसांनी त्याला अटक केल्याचं सांगितलं जातंय। जयदीपच्या वकिलांना हा दावा मान्य नाही। जयदीपनं शरणागती पत्करल्याचा दावा त्याच्या वकिलांनी केलाय। नटबोल्ट जे आहे ते आतमध्ये असतात। सर्वसामान्य पर्यटकाला काय बघायला जाणार आहे का तो नटबोल्ट? तो फक्त पुतळा बघणार, त्याचं निरीक्षण करणार, फोटो काढणार। त्याच्याकडे काही एवढी काही दृष्टी नाही की त्याला गंज दिसेल नटबोल्टचा। नटबोल्ट आतमध्ये आहेत। कुठला पर्यटक आतमध्ये काय आणि बघायला जातोय? तो महाराजांचा झगा जो आहे तो झगा असा खाली आलेला आहे पायांवरती। तो कोण नटबोल्ट बघूच शकत नाही। नटबोल्ट ही क्रिएट केलेली स्टोरी आहे, ही कॉन्कॉक्टेड आहे, असं आमचं स्पष्ट म्हणणं कोर्टापुढे आम्ही मांडलेलं। दुसरीकडे जयदीपची अटक आणि त्याच्या जामिनाची व्यवस्था गुन्हा दाखल झालेल्या दिवसापासूनच सुरू होती, असा आरोप संजय राऊतांनी केला। जयदीप आपटे यांना अटक होण्याआधी सिंधुदुर्गच्या कोर्टामध्ये त्यांच्या जामिनाची तयारी 8 दिवसापासून सुरू आहे आणि त्या संदर्भात ठाण्यातून सूत्र हलत आहे। जयदीप पळून पळून दमला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याचं मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलंय। पळून पळून कुठे जाणार? शेवटी पोलीस आमचं गृहखातं आहे, त्यांनी त्याला अरेस्ट केलेली आहे। त्याच्यावर कडक कारवाई होईल आणि यापुढे चौकशी होईल, कठोर कारवाई होईल। कुणालाही यामधून क्षमा नाही, कुणालाही सरकार सोडणार नाही। जयदीपला सिंधुदुर्ग पोलिसांनी कोर्टात हजर केल्यानंतर त्याला 10 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। पोलीस चौकशीत पुतळा कशा प्रकारे तयार केला आणि पुतळा उभारणीत काय त्रुटी राहिल्या याबाबत मोठी माहिती समोर येण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।